नमस्कार. डॉक्टर निर्मल कुमार फडकुले लिखित संत चोखामेळा अश्रूंची कहाणी हे पुस्तक आपण आजपासून वाचायला घेतो आहोत. रसिक हो आणि मराठी साहित्यप्रेमी स्नेहजन हो. माझे वडील प्राध्यापक डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांचं साहित्य मी ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे आपणासाठी प्रकाशित करत आहे. 28 जुलै 2020 या त्यांच्या 14व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या साहित्याचं प्रकाशन व्हावं आणि ते जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवावं हा उद्देश आहे. पेशाने मराठीचे प्राध्यापक अत्यंत हळवे आणि जीवनावर मनापासून प्रेम करणारे असे माझे वडील केवळ साहित्यिकच नव्हे तर ते प्रख्यात वक्ते देखील होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील गावांमध्ये त्यांनी प्रबोधनाचं कार्य केलं. संत साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी आकाशवाणी पुणे, सांगली, सोलापूर यावरून संतांच्या विविध अभंगांचं निरूपण केलं आहे. आजही ते आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे. हे सर्व प्रसारित कार्यक्रम आपल्या भेटीला ई साहित्य प्रतिष्ठानमार्फत आणणार आहोत. विविध शासकीय आणि विद्यापीठीय समित्या, अभ्यास मंडळं, बालभारती यांच्या माध्यमातून त्यांनी खूप मोलाचं कार्य केलं आहे. अग्रगण्य वृत्तपत्रातून आणि नियतकालिकातून 40-45 वर्षाहून अधिक काळ त्यांनी लेखन केलं. तेही पुस्तक रूपात प्रसिद्ध झालं. त्यांची काही व्याख्यानं देखील रसिकांच्या भेटीला आणणार आहोत. त्यांच्या स्वभावाचे विविध पैलू त्यांच्या साहित्यातून उलगडत जातील आणि खास करून जीवनाविषयक दृष्टिकोन त्यांच्या ललित लेखनातून आपल्याला समजेल. देश परदेशातील असंख्य रसिकांनी त्यांच्या सर्व साहित्याची पुनर्प्रकाशनाची मागणी केली आणि ती आता पूर्ण होत आहे याचा मला आनंद आहे. या प्रकाशनाला ई साहित्याने केलेल्या सहकार्यासाठी त्यांचा मी आभारी आहे. अजित नि फडकुले, सोलापूर. संत चोखामेळा अश्रूंची कहाणी हे प्राध्यापक डॉक्टर निर्मल कुमार फडकुले लिखित पुस्तक सुविद्य प्रकाशन यांनी 2003 साली प्रकाशित केलं. त्या पुस्तकाचे सर्वाधिकार लेखकाचे चिरंजीव आणि वारस श्री अजित फडकुले यांच्याकडे आहेत. त्यांनी ई साहित्य प्रतिष्ठानला त्यांचं ई पुस्तक बनवून विनामूल्य वितरित करण्याचे कायदेशीर अधिकार दिलेले आहेत. त्यानुसार आम्ही आमच्या वाचकांना हे पुस्तक विनामूल्य देत असून त्यांनी ते आपल्या ओळखीच्या वाचकात विनामूल्य वितरित करावं ही विनंती करत आहोत. संत चोखामेळा यांच्या अश्रूंचा अर्थ. साऱ्या जगात संचार करून आलेले एक विज्ञानशास्त्री मला म्हणाले, दर दिवशी जगात नवनवीन शोध लागत आहेत. शास्त्रज्ञानाची प्रगती वेगाने होत आहे. कालची स्थिती आज नाही, पण झपाट्याने बदलणाऱ्या या जगात आपल्या संतांची भावसुंदर आणि समर्थ कविता मात्र स्थिर आहे, कारण ती शाश्वत मूल्यांच्या पायावर उभी आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी संतांचं कोणतंही काव्य 5-10 मिनिटं वाचतो. ज्ञानेश्वरांची ओवी, नामा तुकयाचे अभंग, चोखामेळा, सावतामाळी, जनाबाईचं काव्य जे हाताला येईल ते वाचतो. मनावरचे ताण ओसरून जातात. मानसिक कोलाहल थांबतो, शांत झोपी जातो. मनाला प्रसन्नता देण्याची एक आगळी शक्ती संतांच्या साहित्यात आहे याचा नेहमीच प्रत्यय येतो. शतकं उलटली तरी संत काव्यातला प्राणवायू अल्पांशानंही कमी झालेला नाही. संतांची कविता ही संजीवनी आहे. त्या शास्त्रज्ञाचं बोलणं भाबडेपणाचं नाही. संत साहित्यात शांती, प्रेम, करुणा, भक्ती, दुःखिताविषयींची सहानुभूती, माणुसकीवरील श्रद्धा हे गुणधर्म आहेत. या बळावरच हे साहित्य शतकानुशतकं माणसाला आधार देत आहे. मराठी साहित्याची शक्ती आणि प्रतिष्ठा वाढवण्याचं कार्य संतवाणीनं केलं यात शंका नाही. हे साहित्य म्हणजे महाराष्ट्राच्या मर्मबंधनातील मौलिक ठेव आहे. साहित्याच्या श्रेष्ठपणाचा एक निकष असा आहे की जे काळाच्या ओघात वाहून जात नाही, आपला प्रभाव हरवून बसत नाही, ते साहित्य श्रेष्ठ प्रतीचं असतं. बैलगाडीच्या युगात लिहिलं गेलेलं संत साहित्य आजच्या वेगवान विमानाच्या युगातही आपल्याला भावनिक आणि तात्विक आधार देतं, सोबत करतं. जीवनाच्या चिंतनातून आणि माणसाला वेढून बसलेल्या अटळ दुःखांच्या निरीक्षणातून, अनुभवातून उमटलेले माणुसकीचे शब्द म्हणजे संत साहित्य. संतांनाही दुःखवेदनाच्या चक्रव्यूहातून जावं लागलं. त्यांच्या वाटेतही नियतीनं आणि समाजव्यवस्थेनं काही काटे पेरले होते. काट्यांची शल्य सहन करत फुलांची शेती करीत राहणाऱ्या संतांनी आपल्या विचारातून आणि कृतीतून समाजाला सुगंध दिला, म्हणूनच त्यांना संत म्हणायचं.
13व्या शतकात चंद्रभागेच्या तीरावर संत काव्याचं भरघोस पीक आलं. पंढरीचा विठ्ठल आणि समता ममता यांचा संदेश देणारा भागवत संप्रदाय यांनी संतांच्या प्रतिभेला बळ दिलं. ज्ञानदेवांनी या काव्यमंदिराचा पाया रचला तर तुकाराम त्याचे कळस झाले. 4-5 शतकाच्या या कालप्रवाहात अनेक संत कवी आणि संत कवयित्री यांच्या काव्यधारा मिसळलेल्या आहेत. मराठी भाषा आणि महाराष्ट्र यांच्या विकासाची कहाणी संतांच्या वाणीनं प्रभावित झाली आहे. या संत काव्याच्या चंद्रभागेत काही संतांचे दुःखाश्रूही मिसळलेले दिसतात. समतेचा ध्वज उंचावणाऱ्या संत संप्रदायात काहींच्या पदरात विषमतेची विषारी फळं पडली. जे जे भेटे भूत ते ते जाणे जे भगवंत असा घोष करणाऱ्या संतांच्याही कपाळावर परंपरावादी कर्मठांनी जातीपातीच्या चिठ्ठ्या चिकटवून टाकल्या. त्यामुळे समतावादी संतांनाच विषमतेच्या धगीत होरपळावं लागलं. रूढी आणि परंपरा यांच्या विरुद्ध बंडाचा आवाज उठवण्याचा प्रयत्न काही जणांनी केला, पण विषमतेची चाकोरी बुजवण्याचे प्रयत्न मध्ययुगात अयशस्वी झाले. आजच्या शास्त्रीय युगातही ओठात समता आणि पोटात विषमता हे चित्र दिसतं. नवयुगातही फुले आंबेडकरांना पुराणमतवादी प्रवृत्तींनी छळल्याची नोंद आहे. आमच्या संस्कृतीत समतेचा जयघोष आहे, पण प्रत्यक्ष जीवनात मात्र जात आणि संप्रदाय, उच्च नीचता यावरून नाना प्रकारचे भेद निर्माण झाले आहेत. 21व्या शतकातही भेदभावनेच्या भिंती अद्यापि भक्कम आहेत. माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याच्या जातीला आणि पंथाला महत्त्व देणारी या देशातली प्रवृत्ती उत्तरोत्तर मजबूत होत असल्याचं दृश्य दिसतं. जातीच्या हरळीचं मूळ उपटून टाकणारे बलिष्ठ हात कित्येक वेळा जन्माला आले, पण हरळीची मुळं अधिक चिवट असल्याची खूण पटली आहे. संतांना देखील विषमतावादी परंपरेनं जात चिकटवली ही आपल्या समाज जीवनाची शोकांतिका आहे. महात्मा कबीर म्हणाले होते, साधूची जात पाहू नये, त्यांचं चरित्र आणि ज्ञान पाहावं. तरवार खरी मोराची, तिची म्यान पडून राहू द्या. पण म्यानच महत्त्वाची ठरली, तरवार मात्र गंजून गेली. कबीर हिंदू की मुसलमान या प्रश्नावरून त्यांचे अनुयायी भांडत राहिले. जणू काही कबीराची जात कोणती हे निश्चित झाल्याशिवाय त्यांच्या श्रेष्ठत्वाचा उलगडा होऊ शकणार नाही. महाराष्ट्रातही संत तुकारामांच्या प्रतिभेला महत्त्व न देता त्यांच्या जातीवरच बोट ठेवण्याची करंटी प्रवृत्ती आजही शाबूत आहे. खरं तर संत हा मनानं आणि वृत्तीनं आकाशासारखा निखळ आणि व्यापक असतो. त्याच्यावर जातीचा शिक्का मारणं हे बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण आहे. पण तुकाराम कुणबी होते म्हणून त्यांना ब्राह्मणाची प्रतिष्ठा मिळू शकत नाही. संत नामदेव शिंपी होते आणि संत चोखामेळा महार होते. हे हलक्या जातीचे संत असं म्हणणाऱ्यांची जात कोणती? हाच खरं तर संशोधनाचा विषय होऊ शकतो. कनिष्ठ जातीतल्या संतांच्या कवितेत दुःख वेदनेचे सूर आहेत. सामाजिक अन्यायाविरुद्ध त्यांनी गायलेली गाऱ्हाणी आहेत. जातीमुळे समाजात स्थान नाही आणि मंदिरातही दर्शन घेण्याचा अधिकार नाही ही छळवणूक मध्ययुगात श्रेष्ठ ईश्वरभक्तालाही सोसावी लागली. आपल्या दुःख दैन्याची आणि शोषणाची करुण कहाणी कनिष्ठ जातीच्या संतांनी आपल्या काव्यातून मांडली आहे. ती वाचताना माणूस माणुसकीला कसा वंचित झाला हे लक्षात येतं. माणूस व्हायला शिकवणारा धर्म माणसांना केव्हा कळणार या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही. भागवत धर्मानं भक्तीच्या क्षेत्रात समता विचारांची मुहूर्तमेढ रोवली. ज्याच्या मनात भक्तीचा उमाळा आहे त्याला परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. जात आणि संप्रदाय, कुळ आणि वंश यांची कुंपणं भक्तीमुळे गळून पडतात. वर्णव्यवस्थेत भक्ताची पायरी कोणती हा तपशील क्षुद्र आणि निरर्थक ठरतो. भक्तीचा महिमा ज्ञानापेक्षाही अधिक आहे असं भक्ती संप्रदायानं मानलं. ईश्वराच्या दरबारात प्रामाणिक भक्तीमुळेच स्थान मिळू शकतं हा विचार भागवत धर्मानं लोकमनात रुजवला. आपल्या अकुलीनत्वाचं दुःख भक्ताच्या मनातून त्यामुळे दूर होऊ लागलं. भगवद्गीतेत हा विचार आलेला आहे. माम ही पार्थ व्यपाश्रित्य येपी स्यू पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास ते पियांती परांगतिम. भक्तीच्या आश्रयानं पापयोनीत जन्मलेल्या सर्वांना, स्त्री, वैश्य आणि शूद्र यांना देखील परमगती प्राप्त होते. पण स्त्री, वैश्य आणि शूद्र हे कनिष्ठ प्रतीचे आहेत किंवा काही लोक पातकी कुळातले आहेत असा जो अर्थ या श्लोकातून निघतो तो मान्य करणं कठीण आहे. माणसांचं हे वर्गीकरण चुकीच्या गृहीत कृत्यावर आधारलेलं आहे.
कुळ, जाती आणि वर्ण हे हलके किंवा भारी, उच्च किंवा नीच हे कशाच्या आधारावर ठरवायचं? माणूस हा माणूस आहे. जन्माच्या आणि कुळाच्या आधारानं त्याच्यावर श्रेष्ठ कनिष्ठत्वाचे शिक्के मारण्याची कल्पना मुळातच अशास्त्रीय आहे. माणसाचं शूद्रपण किंवा मोठेपण त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. पण जन्माच्या भांडवलावर एखाद्याला प्रतिष्ठेची सनद मिळते आणि दुसऱ्याला जन्मभर उपेक्षित अवस्थेत जगावं लागतं. हा अन्याय आहे. ईश्वर हे जर सुसंगतीचं, सामर्थ्याचं, न्यायदृष्टीचं आणि प्रेमाचं प्रतीक असेल तर तो ईश्वर असल्या विषमतेला कधीच मान्यता देणं शक्य नाही. विषमतेचा निर्माता ईश्वर नसून माणूसच आहे. पण स्वार्थी धर्मपंडितांनी वर्णव्यवस्थेची निर्मिती परमेश्वरानंच केली असं सांगून सामाजिक विषमतेभोवती धार्मिकतेचं वलय निर्माण केलं. महार संतांनी आपल्या मनाचं दुःख व्यक्त करताना स्पष्टपणे म्हटलं आहे, एकासी कदान्न एकासी मिष्टान्न, एकानं मिळे कोरानं मागताची. एकासी वैभव राजाची पदवी, एका गावोगावी भीक मागे. हाची न्याय तुमचे दिसतो की घरी, चोखा म्हणे हारी कर्म माझे. संत चोखामेळा यांचे हे उद्गार आहेत. जातीय विषमता ही जन्मसिद्ध असते आणि ती ईश्वरानं निर्माण केलेली आहे हा विश्वास बहुसंख्य लोकांना वाटावा असा पोथ्या पुराणांनी आणि पुरोहितांनी प्रचार केला होता. याचा परिणाम समाज विघटन होण्यात झाला. जातीपातीचे गट तयार झाले. एकाच धर्माची माणसं शेकडो जात उपजातीत विभागली गेली. त्यांच्यात उच्च नीच भाव प्रबल झाला. अस्पृश्य समजला गेलेला वर्ग आपल्या दैवाला दोष देत शतकानुशतकं गुलामगिरीत पिचत राहिला. दारिद्र्य आणि अज्ञान, शोषण आणि अन्याय यांच्या जात्यात भरडला गेला. संपूर्ण भारतीय समाजजीवनावर त्याचे अत्यंत अनिष्ट परिणाम झाले. आजही त्या परिणामातून आपली सुटका झालेली नाही. जीवनाच्या सर्व क्षेत्रातही जातीय उच्च नीच विचारांचा अजूनही बराच प्रभाव आहे असं विधान करता येतं. बुद्ध महावीरांनी समतेची चळवळ 26 शतकापूर्वी सुरू केली. तिला थोडंफार यश येईल अशी चिन्ह दिसत होती. पण विषमतेचा विचार वाढत गेला. आज स्वतंत्र भारतात लोकशाही राज्य अस्तित्वात आलेलं आहे. पण लोकशाहीच्या शुभ्र वस्त्रावर जातीयतेचे, धर्मांधतेचे, श्रेष्ठ कनिष्ठ भावाचे अनेकानेक काळे डाग पडून ते वस्त्र मळकट बनलेलं आहे. माणसाला जात आणि वर्ण आवश्यक आहे का? या मूलभूत प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. जाती वर्णाच्या बेड्यातून ज्या दिवशी भारतीय मनुष्य मुक्त होईल त्याच दिवशी खरा स्वातंत्र्य दिन उगवला असं म्हणता येईल. दिक तुमचा आचार विचार असं संत चोखामेळा का म्हणाले हे समजून घेतलं पाहिजे. संत कवी चोखामेळा. चोखामेळा हे ज्ञानेश्वर आणि नामदेव यांना समकालीन असलेले भक्त आणि कवी. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढे हे त्यांचं गाव. पण पंढरपुरातच त्यांचा बराच काळ गेला. त्यांच्या जन्मदिनांकाची नोंद इतिहासात नाही. मृत्यूचा दिनांक मात्र नोंदलेला आहे. वैशाख वद्य पंचमी शके 1260 म्हणजे सन 1338. मंगळवेढ्याला गावकुसाचं बांधकाम करत असताना ते अंगावर कोसळून चोखोबांचा मृत्यू झाला. या संत कवीची जीवन कहाणी कारुण्यानं अंतर्बाह्य भिजलेली आहे. चोखोबा महार होते. शूद्राला समाजाच्या चौकटीत सर्वात कनिष्ठ स्थान आमच्या शास्त्र पुराणांनी दिलं होतं. एकच देव सर्व विश्वाची निर्मिती करतो हे मान्य करूनही काही विषमतावादी शास्त्रांनी परमेश्वरानं 4 वर्ण निर्माण केले असं मानलं आहे. त्यांच्या मते ब्राह्मण हा ईश्वराच्या मुखातून, क्षत्रिय बाहूतून, वैश्य मांडीतून तर शूद्र हा पायापासून निर्माण झाला. म्हणजे ब्राह्मण हे मस्तक तर शूद्र म्हणजे पाय किंवा पायाखालचे असा अजब तर्कवाद लढवला गेला. शास्त्र लिहिणारे ब्राह्मणच होते. तेव्हा त्यांनी आपलं स्थान सर्वोच्च महत्त्वाचं आहे हे पुन्हा पुन्हा घोषित करावं यात आश्चर्य नाही. शूद्र आणि अतिशूद्र यांना गावात राहायला बंदी करण्यात आली. त्यांनी गावाबाहेर राहून ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांची चाकरी करावी. सगळी हलकी समजली जाणारी कामं त्यांनी करावीत अशी तरतूद करण्यात आली. समाज जीवनात शूद्र वर्गाला जागा नव्हती. उपेक्षा आणि तिरस्कार, उपासमार आणि वेदना, बहिष्कार आणि अन्याय हे शूद्र वर्णाच्या जीवनाचे घटक होते. संत चोखोबांनी आपल्या अभंगात म्हटलं आहे, उच्चिष्टांची आशा भुंक तसे श्वान, तैसा मी एक दिन आहे तुमचा. चोखा म्हणे मी एका घासाची भाकरी, करीतो मे द्वारी तुमचिया.
हा अभंग उद्धृत करताना आज माझ्या मनाला वेदना होतात, संकोच वाटतो, लाजेनं मान खाली जाते. पण हा अभंग उच्चारताना आणि स्वतःला उच्चिष्टाशी आशा करणारा श्वान म्हणून घेताना संत चोखोबांच्या मनाची काय अवस्था झाली असेल? चोखोबांना हे उद्गार काढावे लागले, हेच धर्म आणि संस्कृती याचं अधःपतन आहे. माणसासारखा माणूस भाकरीसाठी लाचार बनतो आणि त्याला आमची समाजव्यवस्था लाचार बनवते, हे चित्र ओंगळ असंस्कृतपणाचं आहे. चोखामेळ्यांचा अपराध काय होता? तो महार होता, तो शूद्र होता, हाच ना. ब्राह्मणाचा सद्गुण कोणता? तो ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला, हाच ना. जन्म हा श्रेष्ठ कनिष्ठाचा निकष मानणं हे किती हास्यास्पद आहे. त्याचं स्पष्टीकरण करण्याचं कारण नाही. कोणत्या अर्थानं संत चोखामेळा कनिष्ठ होता? विद्येची परंपरा नसलेल्या झोपडीत जन्म होऊ नये तो उत्कट भावकवी झाला. त्याच्या कवितेत जीवनाचं तत्त्वज्ञान आहे, भक्तीचा उद्रेक आहे, कवित्वात प्रसाद आणि माधुर्य हे गुणधर्म आहेत. आपल्या दुःखाचा आणि आकांक्षांचा अत्यंत वास्तव आविष्कार त्याच्या काव्यात आहे. ज्ञानेश्वर आणि नामदेव यांच्या इतकीच त्याच्याही मनात भक्ती विचारांची उदात्तता आहे. 300पेक्षा अधिक अभंग लिहून मराठी अभंग काव्याला चोखोबांनी समृद्ध केलं. निढळाच्या घामावर जगणारा हा कष्टकरी कवी आणि संत हे महाराष्ट्र संस्कृतीचं एक लेणं आहे. पण त्याची योग्यता ओळखणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतके लोक तत्कालीन समाजात होते. 13व्या शतकातले काही संत त्याचा आदर करत होते, पण ते देखील अस्पृश्याच्या पदरात न्याय टाकू शकत नव्हते. परंपरेच्या प्रवाहाविरुद्ध जाण्याचे राहोच, पण बोलण्याचीही शक्ती कोणात नव्हती. त्यामुळे गोरा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार, सेना न्हावी, जनाबाई, कान्होपात्रा, भागू, सोयराबाई, निर्मळा, कर्ममेळा आणि बंका आणि अन्य कित्येक खालच्या स्तरातले भक्तकवी उपेक्षेच्या चरकात पिळले जात होते. त्यांच्या अश्रूंची दखल कोणत्याही शंकराचार्यानं घेतली नाही. उलट त्या काळातले धर्ममार्तंड विषमता ही ईश्वर प्रणित आहे असं सांगून तिचं समर्थन करत होते. संत चोखामेळा यांचं संपूर्ण कुटुंब कवींचंच होतं. चोखोबांची पत्नी सोयराबाई, बहीण निर्मळा, मुलगा कर्ममेळा आणि मेहुणा बंका विठ्ठलाचं नामस्मरण आणि भजन करीत काव्यरचना करत होते. विठ्ठल हाच त्यांना आधार होता. त्यांच्या नामसंकीर्तनातच त्यांना थोडाफार आशेचा आणि आनंदाचा अनुभव येऊ शकत होता. संत चोखोबापासून कुटुंबातल्या सर्वांनीच प्रेरणा घेतली होती. चोखोबांना संत नामदेवांची अनेक कीर्तनं ऐकायला मिळाली. चंद्रभागेच्या वाळवंटात शेकडो भक्तांच्या मेळाव्यात एका कोपऱ्यात बसून नामदेवांची रसाळ वाणी त्यांनी कानामनात साठवून ठेवली. ज्ञानेश्वर माऊली. चोखोबांनी ज्ञानेश्वरांचा उल्लेख माऊली असाच केला आहे. त्यांना पंढरीतच भेटली. अमृतालाही पैजेवर जिंकणारी ज्ञानेश्वरांची मराठी भाषा चोखोबांनी आसुसलेल्या मनानं ग्रहण केली. चंद्रभागेच्या वाळवंटावर ज्ञानेश्वर आणि चोखामेळा हे ब्राह्मण आणि महार एकमेकांना उराउरी भेटले होते. भक्तीच्या वातावरणात भेदाला जागा नव्हती. 700 वर्षापूर्वी समतेची आणि ममतेची सुंदर अक्षरं या दोन संतांनी चंद्रभागेच्या तीरावर लिहून ठेवली. नामदेवांचं कीर्तन हा देखील समत्व विचाराचा वस्तुपाठ होता. 18 पगड जाती जमातीचे लोक कीर्तनाला एकत्र येत होते. तेव्हा कोणालाही जात आठवत नसे. एका अर्थानं ही समतेची अंधुक पहाट उगवायला सुरुवात झाली होती. भक्तीच्या क्षेत्रातली ही क्रांती होती. ही सामाजिक क्रांती मात्र नव्हती. शास्त्र आणि परंपरा यांना वळसा घालण्याचा हा प्रकार होता. भक्तीच्या क्षेत्रातली ही समता सामाजिक क्षेत्रात मात्र येऊ शकली नाही. समाज जीवनात ठाण मांडून बसलेली विषमता, कुळ, वंश आणि जात यांचं वर्चस्व कायम राहिलं. संतांचा मार्ग समतेचा होता, यापेक्षा अधिक तो ममतेचा होता, भूतदयेचा होता. पण त्यांनासुद्धा विषम सामाजिक व्यवस्था उखडून टाकता आली नाही. तसा प्रयत्नही त्यांनी केला नाही. संत एकनाथांनी नदीच्या वाळवंटावर उन्हात कासावीस झालेल्या एका महाराच्या पोराला कडेवर घेऊन महारवाड्यात पोचवल्याची कथा आहे. ही त्यांच्या वत्सल मनाची साक्ष देते. सामाजिक विषमतेला त्यांनीही उत्कटतेनं विरोध केला असं दिसत नाही. संत चोखामेळा आणि संत तुकाराम यांच्या काव्यात विषमतेवर जसे तीव्र प्रहार त्यांनी केले आहेत, तसा आवेगपूर्ण विचार अन्य संत काव्यात आढळत नाही. संत रामदासांनी तर वर्णव्यवस्थेचं समर्थन केलं आहे, पण भक्तीच्या मार्गात जातीयतेला स्थान मिळू नये या दृष्टीनं संतांनी केलेलं कार्य महत्त्वपूर्ण आहे.
सामाजिक सुधारणावादाच्या चळवळीला संतांच्या कार्यामुळं वैचारिक बळ मिळत गेलं हा इतिहास आहे. ज्ञानेश्वर आणि एकनाथ हे संत सोडले तर अनेक संत आणि कवी बहुजन समाजातून आणि दलित उपेक्षित समाजातून उदयाला आलेले आहेत. वारकरी पंथानं सामान्य माणसाला आधार दिला. त्याच्या मनातून यतिहीनत्वाची न्यूनगंडात्मक जाणीव काढून टाकली. भक्तियोग आणि कर्मयोग यांचा त्यांना समन्वय करण्याचा प्रयत्न केला. धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्याविषयी आदर निर्माण केला. याचा परिणाम होऊन सामाजिकदृष्ट्या खालचे समजले गेलेले लोकस्तर जागे झाले. तेही आत्मविश्वासानं लिहू लागले, आपली सुखदुःख व्यक्त करू लागले. अशिक्षित स्त्रिया देखील लेखनातून आत्माविष्कार करू लागल्या. वारकरी पंथाचे हे कार्य पुरोगामी स्वरूपाचं आहे, यात कसलीही शंका नाही. क्रांती हा शब्द व्यापक अर्थाचा द्योतक आहे. या अर्थाला मर्यादा घातली आणि वारकरी संतांचा काळ आणि त्यावेळची परिस्थिती लक्षात घेतली तर क्रांतीच्या दिशेनं संतांनी महत्त्वाचं पाऊल टाकलं असंच विधान करता येईल. महानुभाव पंथानं यापूर्वी जातीभेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. चक्रधर स्वामींनी वर्णरहित समाजाची भूमिका मांडली होती. त्यांचे आचारविचार क्रांतिकारक होते. पण महानुभाव पंथ सर्वसामान्य माणसाशी समरस होऊ शकला नाही. वारकरी पंथाच्या तुलनेत त्याला लोकाश्रय फार कमी मिळाला. नामदेव तुकाराम जसे लोकांचं भक्तिमार्गात नेतृत्व करत होते तशा उंचीचा लोकाभिमुख संत महानुभाव पंथात आढळत नाही. माहीम भट्ट, नागदेवाचार्य, केशवराज सुरी वगैरे विद्वान पंडित या पंथात आले. महानुभवी यांनी मराठी भाषेचा ध्वज उंच उचलून धरला. महाराष्ट्र प्रेमाचा घोष केला. पण लोकात मिसळण्यासाठी जी वृत्ती लागते ती त्यांच्यात कमी पडली. महानुभावीय पंडितांचा विचार पुरोगामी असून तो लोकात पसरू शकला नाही. वारकरी पंथानं मात्र लोकप्रबोधनाचं कार्य ज्ञानेश्वरांपूर्वीपासून अखंड चालू ठेवलं आहे. समाजातल्या कनिष्ठ वर्गाशीही त्यांचा सतत संवाद होत होता. किंबहुना ब्राह्मणापासून स्त्री शूद्रापर्यंत हा ग्रंथ प्रसार पावत गेला. भक्ती, करुणा आणि भेदाभेद भ्रम अमंगळ ही समतेची शिकवण त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकसंस्कृतीला आधार आणि आकार देणारा एक प्रमुख धर्मपंथ म्हणून या भागवत संप्रदायाला विशेष महत्त्व प्राप्त झालं. आजही भक्तिपंथ, पंढरीचा विठ्ठल आणि आषाढी कार्तिकी वारी यांना महाराष्ट्र जीवनात प्राप्त झालेली महती कायम आहे. पंढरपूरच्या वारीत केवळ भोळे भाबडे वारकरी सामील होतात असं नाही. सुशिक्षित, उच्च विद्यासंपन्न, भक्तिमार्गी जनतेचाही या वारीत सहभाग असतो. वारकरी कीर्तन ऐकताना नामघोष करीत नाचणारे वैष्णव पाहिले म्हणजे भक्तिभावनेच्या लाटा किती प्रचंड असतात याची कल्पना येते. ईश्वर भक्ती शुद्ध बुद्धीच्या कसोटीवर घासून पाहता येत नाही. ती अंतःकरणाची ओढ आहे. या भक्तीच्या बळावरच तुकोबांसारखा संत म्हणाला, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासी भेदू ऐसे. जन्मभर उपेक्षित आणि अपमानित अवस्थेत राहिलेले चोखामेळाही म्हणतात, ते नाम सोपे विठ्ठल विठ्ठल, नको काळ वेळ जपे आधी. चोखा म्हणे मज भरवसा नामाचा, येणे कडी काळाचा भेव नाही. भक्तिरसाची एक वादळ लाट वारकरी पंथाने महाराष्ट्रात आणली. पण भक्तीबरोबरच समतेचा विचार सर्व जीवन व्यवहारात या पंथानं आणला नाही. त्यामुळे सामाजिक परिवर्तन झालं नाही ही या पंथाची एक मर्यादा म्हणून उल्लेखावी लागते. चोखामेळा हे विठ्ठलाचे अत्युत्कट शुद्ध भक्त होते. पण त्यांना उभ्या जन्मात मंदिरात जाता आलं नाही आणि विठ्ठलाला समोर उभं राहून नमस्कारही करता आला नाही. विठ्ठल विठ्ठल असं त्यांच्या कवितेत जो ध्यास आणि आक्रोश ऐकू येतो तो पाहिला म्हणजे जातीय विषमतेचे भेसूर परिणाम जाणवतात. चोखोबांची कविता ही एका अशा वेदनेची कहाणी आहे की जी वेदना कित्येक शतकं केवळ पूर्वजन्माचं संचित म्हणून लक्षावधी कोट्यवधी अस्पृश्यांना सहन करावी लागली. धर्माला आणि ईश्वराला विषमता मान्य असावी यापेक्षा माणुसकीची दुसरी विटंबना कोणती. चोखामेळ्याची कविता त्याच्या जीवनवैफल्याची करुण भीषण कहाणी सांगते. मराठी संतकाव्यात इतकी करुणार्थ कविता दुसरी नाही. अनेक अभंगातून चोखोबांच्या दुःखी मनाचे उष्ण उसासे प्रकट झाले आहेत. ते अनेक ठिकाणी म्हणतात, देवा का हे साकडे पाहिले, निवारा हे कोडे माझे तुम्ही. समर्थे आपुल्या नामासी पाहावे, उभी उमजावे आपुलिया. यातीही नामा कोण अधिकार, अवघे दूर दूर करिताती. चोका म्हणे ऐसा हीन नरदेह, पडिला संदेह काय करू.
चोखोबा यांची कविता एका अटळ सामाजिक दुःखाची किंकाळी आहे. रानात वणवा लागल्यावर सारेच पक्षी ओरडतात, पण ज्याचे पंख जळाले त्याचा चित्कार सर्वाधिक हृदयभेदक असतो. चोखामेळा आणि त्यांचं कुटुंब म्हणजे समाजातली सर्वात खालची पायरी होती. अनेक पिढ्या त्यांनी अंधारात काढल्या, त्याचं दर्शन या कवितेत होतं. महार जातीत जन्माला येणं हे आपलं दुर्भाग्य आहे. पूर्वजन्मीच्या पातकामुळे हीन जातीत जन्म होतो असला तर्कशून्य भोंगळ युक्तिवाद पोथ्या पुराणात सापडतो. यावर बहुसंख्य लोक अज्ञानानं विश्वास ठेवतात. आपल्या हीनत्वाची कारणमीमांसा करताना चोखामेळा देखील हीच अंधश्रद्धा बोलून दाखवतो. आपण पतित आहोत, अकुलीन आहोत, यात आपलाच अपराध आहे, परमेश्वराला दोष देण्यात अर्थ नाही, अशा समजुतीनं हा संत म्हणतो. शुद्ध चोखामेळा करी नामाचा सोहळा, मी यातीहीन महार, पूर्वी निळाचा अवतार. कृष्णनिंदा घडली होती म्हणून महार जन्मप्राप्ती, चोखा म्हणे विटाळ, आम्हा पूर्वीचे हे फळ. विटाळ हे पूर्वकर्माचं फळ आहे. मागील जन्मी कृष्णनिंदा घडली म्हणून आपण अस्पृश्य झालो अशी भ्रांती त्याच्या मनात उत्पन्न झाली. अस्पृश्यतेची असह्य धग शतकानुशतकं सहन करणारी आणि त्या धगीतच जळून जाणारी असंख्य माणसं प्रारब्धवादी बनली होती. दैववादी असणं हा अज्ञानाचाच भाग आहे. 7 शतकांपूर्वीच्या कालखंडात चोखोबा आणि त्यांचं कुटुंब आपल्या पूर्वकर्माला दोष देत वाट्याला आलेली सारे दुःख सहन करत राहिलं, यात आश्चर्य नाही. पण समाजव्यवस्था ईश्वरावर अवलंबून नाही. तिची निर्मिती आणि तिचा विध्वंस माणूसच करत असतो. काही कुटील बुद्धीची माणसं स्वार्थी वृत्तीनं इतरांवर गुलामगिरी लादत असतात. अस्पृश्यतेची प्रथा माणसाच्या किडलेल्या बुद्धीतूनच जन्माला आली. या विषमतेमुळे आपल्या देशाची चिरफाड झाली. समाज जीवनाचे तुकडे तुकडे झाले. त्यातल्या एका हीन तुकड्याची करुण किंकाळी चोखामेळ्याच्या कवितेत प्रभावानं उमटली आहे. त्याची पत्नी सोयराबाई हिच्या काव्यातही याच किंकाळीचे प्रतिध्वनी उमटले आहेत. ती देखील आपल्या अभंगात परमेश्वराला विनवते. हीन दीन म्हणून कागा मोकलिले, परिम्या धरिले पदरी तुमच्या, असं म्हणून शरण आलेल्याकडं पाठ फिरवू नका अशी विठ्ठलाची विनवणी केली आहे. चोखोबांचा मुलगा कर्ममेळा हा संतप्त तरुण आहे. तो विठ्ठलाला जाब विचारतो, जन्म गेला उष्टे खाता, लाज नाही आहे तुमचे चित्ता, आम्हाला मात्र हीनत्व लाभलं आहे. पण हा संताप व्यक्त झाल्यावर देखील आपल्याच कर्माला दोष देतो. चोखियाचा म्हणे कर्ममेळा देवा, हाची अमुचा ठेवा. निर्मळा आणि बंका यांच्या काव्यातही हेच रात्रंदिवस ठसठसणारं दुःख प्रकट झालं आहे. एका फार मोठ्या लोकसमूहाच्या अंतरीची ही तीव्र वेदना आहे. ते केवळ व्यक्तीच्या वाट्याला आलेले दुःख नाही, ही अनेक शतकांची काळीकुट्ट कहाणी आहे. चोखामेळ्याची कविता ही जितकी एका विठ्ठल भक्ताची भावकविता आहे, तितकीच ती अस्पृश्यतेच्या वणव्यात होळपळणाऱ्या व्यक्तींची आणि लोकांची दुःख कविता आहे. या परिस्थितीवर मात करण्यात मध्ययुगात तरी कोणताही मार्ग नव्हता. महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर यांनी या अन्यायाविरुद्ध रणशिंग फुंकलं. अटीतटीचा संघर्ष करून विषमतेच्या राक्षसी कल्पनेला त्यांनी भडाग्नी दिला. भारताची राज्यघटना समतेवर उभी राहिली. पंढरीचा पांडुरंग साने गुरुजींच्या चळवळीमुळे मुक्त झाला. आता कोणताही चोखामेळा विठ्ठलाच्या दाराशी दर्शनाची याचना करत थांबणार नाही. तो प्रत्यक्ष विठ्ठलाच्या पायावर आपलं मस्तक टेकू शकतो. क्रांतीचं चक्र फिरलं हे खरं, पण डॉक्टर आंबेडकरांच्या मते ते अर्धच फिरलं. ते पूर्णपणानं गतिमान करणं आपल्या हाती आहे. आज 21व्या शतकात जात, संप्रदाय आणि वर्ण यांच्या भिंती अजूनही उभ्या आहेत. फुले आंबेडकरांनी विषमतेला भडाग्नी दिला असं विधान मी केलं, पण हा अग्नी देऊ नये या पोलादी भिंती ठामपणानं उभ्या आहेत. सामाजिक सुधारणावादी चळवळ राजकीय पक्षांनी मारून टाकलेली दिसते. कारण जातीपातीच्या शिडीवरूनच सत्तेचं सिंहासन मिळू शकतं हे राजकारण्यांना उमगलेलं आहे. प्रत्येक पक्षात जातीवाद आहेच आहे. म्हणूनच क्रांतीचं चक्र पूर्णपणानं फिरलं पाहिजे. संतांनी सांगितलेली समता आणि क्रांतिकारकांनी समतेसाठी केलेला संघर्ष सफल होण्यासाठी मनुष्याच्या मूलभूत प्रतिष्ठेवर विश्वास ठेवण्याचं वातावरण निर्माण केलं पाहिजे. समता आणि बंधुभाव ही आपली स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची जरूर आहे. संत कवी चोखामेळा यांचं अभंग काव्य वेदना आणि अश्रू यांनी ओथंबलेलं असलं
तरी काव्याच्या निकषावर परीक्षा करताना ही कविता रसानुभव देणारी श्रेष्ठ कविता आहे हे लक्षात येतं. काव्यशास्त्रातली एकही ओळ न वाचता चोखामेळा उत्कृष्ट कविता लिहू शकले यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. जेव्हा अंतरीचे अनेवार हुंदके शब्दाकार घेऊन समूर्त होतात तेव्हा ती रसात्मक कविता होते. चोखोबांना भावपूर्ण लिहिण्यासाठी प्रयास करावे लागले नाहीत. झाडाच्या फांदीला पानं फुटावेत त्याप्रमाणे चोखोबांची कविता सहजगत्या आकाराला आली. कृत्रिमतेचा तिला कुठंही लेप लागलेला नाही. जे हृदयात होतं ते शब्दात उतरलं आणि कविता सिद्ध झाली. संत काव्याच्या इतिहासातलं एक हिरवं पान चोखामेळ्यांच्या कवितेचं आहे. त्यांची कविता सामाजिक वास्तवाशी निगडीत आहे. निर्मल कुमार फडकुले. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.